नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील दादर चौपाटीवर आणि माझ्या पाठीमागे असलेले स्मारक म्हणजे चैत्यभूमी, अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मृतिस्थळ। मित्रांनो, हे मुंबई शहर असेल, इथल्या चौपाट्या असतील, इथली लोकल असेल, सातत्याने आपल्याला एक गोष्ट जाणवते म्हणजे इथली गर्दी, गडबड, गोंधळ आणि हिवाळ्यात दिसणारे हे वायू प्रदूषण। आणि ह्याला असलेले मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढणारी इथली लोकसंख्या। लोकसंख्येबाबत म्हणायचं झालं तर आपल्या देशाने प्रथम क्रमांक गाठलाच आहे। 2.4% जमीन असलेल्या आपल्या या देशात जवळजवळ जगातली 14% लोकसंख्या राहते। आहे ना कमालीची गोष्ट। दादर असेल, मुंबई असेल, चौपाटी असेल, लोकल असेल, हे म्हणता म्हणता थेट जगाच्या आणि देशाच्या लोकसंख्येवर कुठे पोहोचलास? यांचा काय संबंध? यांचा पुरेपूर संबंध आहे। देशाची ही वाढणारी लोकसंख्या पुढे जाऊन देशाच्या प्रगतीसाठी घातक ठरू शकते, असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळीच नोंदवले होते आणि त्यासाठीच त्यांचा राजकीय पक्ष अर्थातच स्वतंत्र मजूर पक्ष याच्या जाहीरनाम्यात त्यांनी संतती नियंत्रण कायद्याचा 1937 सालीच उल्लेख केला होता। परंतु सत्ता न आल्यामुळे त्यांच्या पक्षातील अहमदनगरमधील आमदार पी.जे. रोहम यांनी 10 नोव्हेंबर 1938 साली हे विधेयक मुंबई विधिमंडळात सादर केले आणि यातील भाषणात रोहम असे म्हणतात की यातील बहुतांश मुद्दे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आहेत आणि ते भाषण त्यांनी मराठीत सादर केले। कोणत्याही देशाच्या जन्मदरापेक्षा तेथील पोषण दर हा अधिक महत्त्वाचा असतो, असे बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाम मत होते। तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून कोणताही उपाय कामी न येता फक्त आणि फक्त वैज्ञानिक उपायच कामी येऊ शकतात, हे देखील त्यांचे मत होते। तसेच किती अपत्य जन्माला घालावे याचा निर्णय पतीपेक्षा पत्नीनेच करावा, हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच मत होते। परंतु त्या काळी कोणत्याही राजकीय पक्षाने सोबत न दिल्यामुळे हे विधेयक फेटाळले गेले। त्या काळी फक्त आणि फक्त 2 आमदारांनी या विधेयकाला सोबत दिली, ते म्हणजे डॉक्टर रघुनाथ कर्वे आणि जे.आर.डी. टाटा। विधेयक फेटाळले जरी गेले असले तरी लगेचच युवक परिषद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युवकांना 1 किंवा 2 अपत्यांवरच थांबण्याचा सल्ला दिला। शिक्षा आणि बक्षीस या रूपाने या विधेयकाची अंमलबजावणी होऊ शकते, असे आंबेडकरांचे मत होते। स्वतः अपत्य जन्माला घालणाऱ्यांवर राष्ट्रीय गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे ठाम मत देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते। स्वातंत्र्योत्तर काळातही आंबेडकरांचा राजकीय पक्ष म्हणजेच शेड्यूल कास्ट फेडरेशन याच्याही निवडणूक जाहीरनाम्यात याचा उल्लेख होता। अशा प्रकारे राजकीय असो, सामाजिक असो किंवा आर्थिक असो, या सर्व गोष्टींबाबत दूरदृष्टी असलेला असा हा नेता आपल्या भारत देशाला लाभला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अक्षरधर्मी समूहातर्फे विनम्र अभिवादन।